मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर मंडळी आपण आहोत संसारिक माणूस आणि आता संसारिक माणूस म्हणलं की प्रश्न अडचणी काही आर्थिक अडचणी असतात या तर आपल्या समोर असतातच। मग आता ह्या आर्थिक अडचणीतून बाहेर येण्यासाठी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहण्यासाठी आपण कोणती सेवा करावी हा प्रश्न आपल्या मनामध्ये असतो। तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये 7 कवड्या नक्की स्थापन करा, कारण लक्ष्मी मातेला कवड्या अतिशय प्रिय आहेत। तर मग आता ह्या कवड्या कशा स्थापन कराव्या तर या विषयावर आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत, तो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मंडळी जेव्हा आपल्याला कवड्या स्थापन करायच्या मग आता आपण कवड्या घ्याव्या कुठून? जर तुमच्या जवळपास दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र असेल तर तुम्ही तिथून सुद्धा घेऊ शकता, नाहीतर तुम्हाला एखाद्या धार्मिक दुकानात सुद्धा कवड्या मिळून जातील। तर तुम्हाला कवड्या कशा घ्यायच्या आहेत तर तुम्हाला कवड्या शुभ्र पांढऱ्या रंगाच्या 7 कवड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत। बरं आता मग ह्या कवड्या घेतल्या मग त्या कवड्यासाठी पुन्हा काय करायचं आहे, तुम्हाला एक पिवळं कापड घ्यायचं आहे। मग आता पिवळं कापड घेतल्याच्या नंतर मग आता आपल्याला पूजा कशी करायची आहे तर तुम्हाला देवघराच्या समोर बसून त्या कवड्यावरती तुम्हाला अभिषेक स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे। नंतर अभिषेक केल्याच्या नंतर त्या कवड्यांना तुम्हाला हळद आणि चंदन लावून पिवळं करून घ्यायचं आहे आणि जे पिवळं कापड घेतलेलं आहे ना आपण त्याच्यावर तुम्हाला थोड्याशा अक्षता टाकून त्या कवड्या आपल्याला त्याच्यावर स्थापन करायच्या आहेत। नंतर गंध, हळदी, कुंकू, अक्षता, फूल लावून फूल समजा वाहून त्या कवड्याची तुम्हाला मनोभावे पूजा करून घ्यायची आहे। जेव्हा आपण कवड्याची पूजा करतो तेव्हा तुम्हाला नामस्मरण चालू ठेवायचं आहे। बरं आता ह्या कवड्या घेतल्या, आता या स्थापन करायला मग आता आपल्याला सेवा कोणती करायची, कोणते स्तोत्र मंत्र घ्यायचे तर तुम्हाला नित्य सेवा ग्रंथामध्ये स्वामी स्तवन दिलेलं आहे। कोणतीही सेवा करण्याच्या अगोदर स्वामी स्तवन घ्यायचं असतं। तर तुम्ही एक वेळा स्वामी स्तवन घ्या, नंतर 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करा आणि नंतर तुम्ही 16 वेळा श्री सुक्तांचं पठण करा, ते पण आपल्या नित्य सेवेमध्ये दिलेलं आहे। तर एवढी सोपी समजा सेवा आहे। आता ही सेवा केली मग आता आपण या कवड्यावर सेवा केली मग त्या कवड्या आपल्याला त्या पिवळ्या कापडामध्ये बांधून आपल्या देवघरामध्ये स्थापन करायची आहे। बरं आता स्थापन केल्या मग झालं का तर नाही, तुम्हाला प्रत्येक मंगळवारी ही सेवा कंटिन्यू करायची आहे। प्रत्येक मंगळवारी तुम्हाला 16 वेळा श्री सुक्ताचं पठण करायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे। बरं आता कधी सुतक आलं, विटाळ आलं, कधी जर आपण गावी गेलो तर मग काय करायचं तर काही हरकत नाही, एक मंगळवार स्किप झाला तर नंतर तुम्ही पुढच्या मंगळवारी पुन्हा कंटिन्यू ती सेवा करू शकता। बरं आता आपण ही सेवा करतो मग आता ही सेवा केली तर आपल्याकडे भरपूर पैसा येईल का तर तसं होणार नाही। तुम्हाला कष्ट आणि मेहनत तर करावीच लागेल, पण कसं आहे ना कष्टाला आणि मेहनतीला पुण्याची जोड असावी म्हणून सेवा करायची असते आणि भगवंताचा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहावा म्हणून तर आपण यासाठी सेवा ही करायची असते। तर आपल्या चॅनलवर असे धार्मिक माहितीबद्दल व्हिडिओ असतात। जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना तुम्ही नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आजच्यासाठी एवढंच। सर्वांना श्री स्वामी समर्थ।